पंतप्रधान पीक विमा योजना फसवी आहे की काय असा प्रश्न आता पडलाय। याला कारण राज्यातल्या अनेक विम्याचे पैसेच मिळाले नाही, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर रडकुंडीची वेळ आली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीक विमा योजना सुरू केली। त्याचं काम खासगी विमा कंपन्यांना दिलं। विम्याकरता कंपनीने टोल फ्री नंबर आणि ईमेल असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले। ईमेलचा पर्याय अनेक शेतकऱ्यांसाठी त्रासदायक होता, त्यामुळे टोल फ्री नंबरचा पर्याय त्यांनी निवडला। मात्र त्यावरही शेतकऱ्यांना पलीकडनं प्रतिसाद मिळाला नाही। क्वचित प्रसंगी प्रतिसाद मिळाल्यास पॉलिसी नंबर, ईमेल, पत्ता शेतकऱ्यांना विचारण्यात येत होता, पण त्यांना यातलं काहीच ठाऊक नव्हतं। बँकेच्या माध्यमातून या पॉलिसी काढण्यात आल्यानं विम्याची कागदपत्र नाही तर केवळ पैसे भरल्याचं चलन त्यांना मिळालेलं होतं। सप्टेंबरच्या पावसानं अमरावतीतल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। त्यासाठी शेतकऱ्यांनी विम्यासाठी दावा केला, मात्र या कंपन्यांनी शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला। जवळपास 11 कंपन्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरवल्या होत्या। त्यांनी आता ते पैसे मिळतील की नाही याची शाश्वती त्यांना राहिलेली नाहीये। कोणत्या आहेत त्या विमा कंपन्या आणि विमा सुरक्षित रक्कम किती आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC अर्को जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, इफ्को टोक्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। भुईमुगासाठी विम्याचा हप्ता 600 रुपये प्रति हेक्टर आणि विमा संरक्षित रक्कम 30,000 रुपये। सोयाबीनसाठी 720 रुपये हप्ता आणि 36,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षण। सूर्यफुलाच्या पिकासाठी 440 रुपये हप्ता तर 22,000 रुपये विमा संरक्षण। तिळासाठी 440 रुपये हप्ता तर 22,000 रुपये विमा संरक्षण। कारल्यासाठी 400 रुपये विमा हप्ता तर 20,000 रुपये विमा संरक्षण। कापूससाठी 1800 रुपये विमा हप्ता आणि 36,000 रुपये विमा संरक्षण। कांद्यासाठी 2500 रुपये विमा हप्ता आणि 50,000 रुपये विमा संरक्षण। दरम्यान पीक विम्यासंबंधी शेतकऱ्यांना नेमक्या काय अडचणी येत आहेत ते जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पीक विमा आम्ही प्रधानमंत्री विमा भरलेला होता प्रधानमंत्री विमा योजनेमधून, तर तो रिलायन्स कंपनीचा आहे। तो आम्ही मक्का, बाजरी, सोयाबीन, मक्का आणि कपाशी, उडीद, मूग असे सर्व प्रकारचे विमे भरलेले। आणि त्या GR मध्ये लिहिलेलं होतं का अतिवृष्टी ज्या भागात झालेल्या आहे तर तो पूर्णचे पूर्ण शेतकरी त्याच्यामध्ये बसल्या जाईल त्या स्कीम मध्ये। आता हे पाऊस होऊन सगळं हे झालेलं आहे का आता विमा भरणे टाइम बी झालेला आहे, विमा भरून बी आम्हाला 6-6, 5-5 महिने झालेले। तर आता शेतकऱ्याला त्यांना तुरंत पैसे द्यायला पाहिजे होते आणि काही नुकसान इतकं भारी झालेलं आहे का पावसामुळे आमचे मालाचे कंस ह्या साईज मध्ये पडलेले, सगळे सडलेले दाणे, याचे पूर्ण दाणे सडलेले, दाणे नाही काही लहान काही असे छोटे छोटे दाणे। तर मग असं नुकसान झाल्याच्या नंतर ते म्हणे 48 तासात रिपोर्ट म्हणजे शेतकऱ्यांनी जाऊन कंपनीकडे द्यायला पाहिजे का, म्हणजे तहसीलदारांना द्यायला पाहिजे, तलाट्यांना द्यायला पाहिजे का, कृषी अधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे, म्हणजे याचे पंचनामे कोणा करायला पाहिजे? शेतकरी स्वतः पंचनामे करू शकतो का? 400 रुपयापर्यंत त्यांनी पीक विमा म्हणून भरून घेतलेला आहे। कंपनीचं असं म्हणणं आहे की नुकसान झाल्यानंतर 48 तासात त्याचा पंचनामा व्हायला पाहिजे। 48 तासात पंचनामा होण्यासाठी कोणी शासनाचे कोणी अधिकारी वगैरे कोणी आलेले नाही। मग आता तुम्ही पीक विम्याचे पैसे मिळावेत, कारण तुम्ही पीक विमा उतरवलेला आहे, मिळावे यासाठी प्रयत्न केलेत का? कुठे चौकशी केली का? तिकडे काय तुम्हाला उत्तर मिळतंय? शासन दरबारी असं सांगितलं जातं की कंपन्या या पीक विम्यासाठी कंपन्या जबाबदार आहे आणि कंपन्या सांगतायत की आम्ही 48 तासाच्या आत जर पंचनामे केले असते तर तुम्हाला नुकसान भरपाई देता आली असती। शेतकऱ्यांना असं अडवतात ते की कंपन्या ज्या कंपनीने समजा आम्ही ज्या कंपनीच्या नावाने विमा उतरवला तर त्या कंपनीने आम्हाला जो टोल फ्री नंबर दिलेला आहे त्या टोल फ्री नंबरवर जर आम्ही जर फोन केला तर ते म्हणते तुम्ही आमच्याकडे फोन करू नका, तुम्ही तुमच्या संबंधित जे शासनाचे कर्मचारी आहेत, मग त्या तलाठी असेल, कृषी अधिकारी असेल, आणखी कोणी तहसीलदार असतील, तर यांनी त्यावेळेस
कंपन्याला कळवायला पाहिजे होतं की ह्या भागात इतकी इतकी नुकसान झालेली आहे. मग ते कोणी कळवायचं? आम्हाला काय माहिती आहे कंपनी कुठे आहे, काय आहे, कोणाला कळवायचं म्हणून. तर शासनाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तिथं कळवायला पाहिजे होतं किंवा 48 तासात रिपोर्ट द्यायचं हे शासनाच्या कर्मचाऱ्यांचं आहे. आम्ही स्वतः आमचा रिपोर्ट प्रत्येक शेतकरी घेऊन जाणार आहे का कंपनीकडे? धुई आली किंवा कुठला रोग आला किंवा जास्त हे झाल्यामुळं आपल्याला काही काही पैसे मिळतील. तर आतापर्यंत कुठलाही यांनी पंचनामे नाही केले, कोणताही अधिकारी आला नाही आणि त्यांनी बघितलं पण नाही. मला वाटलं होतं पैसे मिळतील. हा मिळतील असं वाटलं होतं, पण या सरकारनं हे चालू वेळेस काही पैसे मिळवून दिले नाही. आणि याच्या बायकीमध्ये कधीच एक विमा तळ्यावर पन्नी टाका म्हणे, तळ्यावर पन्नी टाका म्हणे. आता कधी पन्नी टाका आणि कधी शेतकऱ्यांना तळ भरा? मागच्या वर्षी आम्ही फळबागाला ट्रँकरनं पाणी टाकलंय. खूप लांबून पाणी आणलं ट्रँकरनं, जवळजवळ 5,000-6,000 रुपये ट्रँकरनं. तर असं वाटलं होतं सरकार काही मदत करेल फळबागासाठी, कापसासाठी, पण आतापर्यंत या अद्याप 1 रुपया नाही मिळाला मला. किमान विमा कंपन्याकडून मदत होईल अशी अपेक्षा होती, पण ती होऊ शकली नाही. आता खरं तर सगळ्या शेतकऱ्याची भिस्त आहे ती सरकारकडे. सरकारनं या कंपन्यांवर नियंत्रण ठेवून या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वागसह, माधव सावरगा, विजय महाराष्ट्र, औरंगाबाद. पीक विमा कंपन्या दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विम्याच्या समस्यांवर बोलायला तयार नाही आहेत. शेतकऱ्यांच्या नाराजीला सरकारी यंत्रणांचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचं सांगत कंपन्या आपली सुटका करण्याचा प्रयत्न करतायत. याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. यावेळेस आपण नागपूरच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर आहे. नागपूरच्या सेंट्रल बाजार रोडवर हे कार्यालय आपण बघू शकतो की इथे हे कार्यालय, आणि या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला येथील अधिकाऱ्यांना की शेतकऱ्याची जी तक्रार आहे इन्शुरन्स संदर्भात, त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे. पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार केला. ऑफ द रेकॉर्ड त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार जर का आम्हाला शेतकऱ्यांना इन्शुरन्स पॉलिसीचा त्यांना फायदा देण्यासंदर्भात जर उशीर होत असेल, त्याला पूर्णपणे सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. कारण की सरकारचे कृषी विभाग असो, महसूल विभाग असो किंवा बँका असो, यांच्याकडनं आम्हाला तो डाटा मिळत असतो. त्या डाटांच्या आधारावरच आम्ही एका फॉर्म्युल्याच्या आधारे शेतकऱ्यांना इन्शुरन्सचा फायदा देत असतो. पण सरकारी यंत्रणांकडनं आम्हाला डाटा उशिरा मिळतो. जर का अतिवृष्टी झाली असेल तर अतिवृष्टीचा डाटा आम्हाला कृषी विभाग असो, महसूल विभाग असो यांच्याकडनं जो येतो त्या आधारित आम्ही रिपोर्ट तयार करतो, आणि त्या रिपोर्ट नंतरच जे पीडित शेतकरी असतात त्यांना त्याचा फायदा दिला जातो. पण सीझन निघून जातं. सीझन निघून गेल्यानंतर अनेक दिवसानंतर या सर्व यंत्रणेकडनं या कंपनीला डाटा मिळतो. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळायला उशीर होतो. त्यामुळे शेतकरी ओरड करत असतात. यांना मी हाही प्रश्न विचारला की 48 तासाची जी मुदत आहे ती कोणा संदर्भात आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की जर का मोठ्या प्रमाणात जर का नुकसान होत असेल, जर का अतिवृष्टीसारखं किंवा सामूहिक स्वरूपात जर का नुकसान असेल तर त्यांना 48 तासाची अट नाही. फक्त कोणत्या शेतकऱ्याचं इंडिव्हिज्युअल नुकसान असेल तर ती त्या संदर्भात फक्त 48 तासाची अट आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की जर का शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांना स्वतः करायची काही गरज नाही, कारण की ही संपूर्ण जबाबदारी सरकारी यंत्रणेची असते. पण सरकारी यंत्रणाच मूळ काम करत नसते. त्यामुळे कुठेतरी याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आणि शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. पण त्यांनी शब्द दिला की आम्ही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नसलो तरीही आम्ही सांगतो की शेतकऱ्यांना याचं नुकसान होणार नाही. ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल त्यांना त्याचा इन्शुरन्सचा फायदा मिळेल. फक्त सरकारी यंत्रणेने जो डाटा त्यांना पाहिजे तो वेळेवर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा वेळेवर दिला जाईल. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.